तर मुस्लिम समाज भाजपच्या विरोधात नाही, हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणं हा आमचा अधिकार आहे। सुशिक्षित मुस्लिम आमच्या पाठीशी आहेत। प्रसाद लाड यांनी हा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। 54% आसपास आम्हाला मतदान पश्चिम बंगालमध्ये होईल याचा मला अंदाज आहे। परंतु ज्या पद्धतीमध्ये मुसलमान वोट देखील झाले, तर मुसलमान काय भाजपाच्या विरोधात नाही। जे या मातृभूमीवर प्रेम करतात, या भारतभूमीवर प्रेम करतात, जे स्वतःला भारतीय समजतात, ते मुसलमान देखील भारतीय आहेत। आमचं म्हणणे, आम्ही विकासाच्या गोष्टी घेऊन जातो। आम्ही हिंदुत्वाचा विचार जरी केला तरी हिंदुत्वामध्ये विकास असतो आणि हा आमचा अधिकार आहे। हिंदुत्वाचा विचार प्रचार प्रसार करणं आमचा अधिकार आहे आणि तो प्रसार प्रचार करणारा विचार जर मुसलमानांना मान्य असेल तर तो मुसलमान देखील आमचा हिंदू मुसलमान आहे। त्यामुळे आम्हाला अपेक्षित होतं, ज्या पद्धतीमध्ये ट्रिपल तलाकचा विषय असेल, इतर विषयांमध्ये मुसलमानांच्या तुष्टीकरणाचा विषय असेल, काही गोष्टींमध्ये देशविरोधी मुसलमान सोडून जो मुसलमान आहे त्याच्या विकासासाठी अनेकदा आमच्या अनेक राज्यांमध्ये कामं झाली आहेत। महाराष्ट्रात काम होत आहे, नरेंद्र मोदीजी काम करत आहेत। त्यामुळे मला वाटतं की भविष्यात अजून जो सुशिक्षित मुसलमान आहे तो निश्चितपणे मोदीजींच्या मागे ताकदीने उभा राहील। नहीं आया भाऊ, साइड ने गया ना, साइड ने नहीं आया। तर नागपुरात परिणय फुके यांच्याकडून हा जल्लोष साजरा करण्यात येतो। अरे थोड़ा मंदात नको ये, मैं लगाऊ क्या फोन। परिणय फुके यांच्याकडून हा जल्लोष साजरा करण्यात येतोय। नागपुरातील ही थेट दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी पेढे भरवत हा आनंद एकूणच व्यक्त करण्यात येतो। असं आहे की पश्चिम बंगाल ही निवडणूक आम्ही हिंदुत्वावर लढलो आणि ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसपैठी पश्चिम बंगालमध्ये घुसून त्या लोकांचा हक्काचं जमिनी असणार, त्या हक्काच्या योजना असतील, त्या हक्काचे निधी असणार, ते जे कुठेतरी गळप करत होते त्याच्या विरोधात हा निर्णय। ज्या प्रकारात मागच्या 10 वर्षात ममता बॅनर्जींनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केले, ज्या प्रकारे तिथे हिंदूंवरती अन्याय केले, पश्चिम बंगालच्या जनतेने हा एक मोठी चपराक ममता बॅनर्जीला या माध्यमातून दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।